तर विद्यार्थी मित्र हो, काल आपण जे टॉपिक बघितलं, सुरुवात केली, पाहिलं आपण प्लांट स्ट्रक्चर अँड फंक्शन्स. त्यातील आपण रूट्स काल पाहिले होते. त्या प्लांटचा दुसरा पार्ट आपण आज पाहणार आहोत, लीव्ज. तर ते पाहण्या अगोदर आपण थोडी पूर्वज्ञानावर आपण चर्चा करू. तर आपल्याला माहिती आहे सर्वांना, इन द वर्ल्ड हिअर इनन्युमरेबल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. इथं जगामध्ये असंख्य सजीव राहतात. यू लर्न दॅट द फूड इज इसेन्शियल फॉर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तुम्ही हे शिकलेलं आहात की अन्न हे सजीवासाठी अत्यंत आवश्यक आहे. यू ऑल्सो लर्न दॅट द कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन्स अँड मिनरल्स आर द कंपोनंट ऑफ फूड. अन्नाचे घटक कोणते आहेत हे सुद्धा तुम्ही शिकलेला आहात की कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रोटीन्स आहेत, फॅट्स आहेत, विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत. हे सर्व अन्नाचे घटक आहेत. These components of foods are necessary for our body and are called nutrients. आणि हे जे आपल्या शरीराला आवश्यक असणारे घटक आहेत, अत्यंत आवश्यक असणारे घटक, या अत्यंत आवश्यक असणाऱ्या घटकालाच आपण न्यूट्रिएंट्स, पोषक तत्वे असं म्हणतो. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रिक्वायर्ड फूड. सर्वच सजीवांना अन्नाची अत्यंत आवश्यकता असते जगण्यासाठी. द प्लांट्स कॅन मेक देअर फूड देमसेल्व्स. ओनली प्लांट कॅन मेक देअर फूड देमसेल्व्स. फक्त आणि फक्त वनस्पतीच आपलं स्वतःचं अन्न ते बनवतात. बट ॲनिमल इन्क्लुडिंग ह्युमन कॅनॉट. परंतु प्राणी, मानवासहित कोणताही प्राणी स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. ओनली प्लांट कॅन मेक द फूड, प्रिपेअर द फूड. फक्त झाडेच स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. द प्लांट्स कॅन मेक देअर फूड देमसेल्व्स. तर हे कशामुळे होऊ शकतं याचा अभ्यास आपण नक्कीच नंतर करू. परंतु दिस प्रोसेस, द प्रिपेरिंग फूड, इज टेकिंग प्लेस इन अ लीफ, विच इज वी आर गोइंग टू डिस्कसिंग टुडे. ही जी अन्न निर्मितीची प्रक्रिया असते, ही अन्न निर्मितीची प्रक्रिया या पानामध्ये होते आणि त्याचाच आपण आज अभ्यास करणार आहोत. आपण बघितलेले आहेत, ॲक्च्युली वी हॅव सीन लॉट ऑफ प्लांट्स, इनन्युमरेबल प्लांट्स. ईच प्लांट हॅव द डिफरंट लीव्स. आपण असंख्य झाडे बघितलेले आहे, वनस्पती पाहिलेल्या आहेत, त्यांची पाने वेगवेगळी असतात. आता या प्राण्यांच्या मध्ये अन्नाची निर्मिती होत असते आणि फक्त हा एकमेव सजीव आहे की जो स्वतःच अन्न स्वतः तयार करतो. The plants are only organism that can be prepare food for themselves by using the water, carbon dioxide and minerals. वनस्पती हा एकमेव असा सजीव आहे की जो स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो बाय युजिंग वॉटर, कार्बन डायऑक्साईड अँड मिनरल्स. पाणी, कार्बन डायऑक्साईड आणि खनिजे यांच्या मदतीने तो स्वतःचे अन्न स्वतः तयार करतो. तर आपण त्याचा अभ्यास करणार आहोत की वनस्पती स्वतःचं अन्न जे स्वतः तयार करते ती नेमकी कशी तयार करते, त्या प्रक्रियेला काय म्हणतात. तर त्या प्रक्रियेला फोटोसिंथेसिस असे म्हणतात. ॲक्च्युली leaves are the food factories of plant.
म्हणजे पाने ही अन्न निर्मितीची फॅक्टरी असते. वी कॅन से दिस इज द किचन ऑफ द प्लांट. लीफ इज द किचन ऑफ प्लांट. आपण असं सुद्धा म्हणू शकतो की ही पानं ही त्या वनस्पतीचे किचन असतात. हे फोटोसिंथेसिस म्हणजे नेमकं काय आहे, प्रक्रिया कशी होते हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि मग त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. वॉटर अँड मिनरल्स प्रेझेंट इन द सॉइल आर ॲब्सॉर्ब्ड बाय द रूट्स अँड ट्रान्सफर्ड टू द लीव्स. Actually, we have learnt yesterday the roots are penetrated in a deep soil and that roots are absorbed water and minerals, and that absorbed water and minerals send to the stems and stems send to or stems provide to leaves. आपण कालच शिकलेलं आहे. काय शिकले? The roots are penetrate deep in a soil and absorb water and minerals. जी मुळे असतात ती मुळे खोल जमिनीवर जातात आणि ती पाणी आणि मिनरल्स शोषून घेतात. इट ट्रान्सफर्ड टू द लीव्स, ती पानाकडे पाठवतात. कार्बन डायऑक्साइड फ्रॉम द एअर इज टेकन इन थ्रू द टायनी पोअर प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ द लीव्स. Carbon dioxide from the air is taken in through tiny pore present on the surface of the leaves. कार्बन डायऑक्साईड जो हवेत असतो तो हवेतला कार्बन डायऑक्साईड पानावरील जे छोटे छोटे छिद्र असतात त्या छोट्या छोट्या छिद्रांच्या, टायनी म्हणजे छोटे, पोर्स म्हणजे छिद्रे, तर प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ द लीव्स, पानांच्या पृष्ठभागावर जे छोटे छोटे छिद्रे असतात त्यांच्याकडून कार्बन डायऑक्साईड हवेतला घेतला जातो. सच पोर्स आर कॉल्ड स्टोमॅटा. ते जे लहान लहान छिद्र असतात त्याला स्टोमॅटा असे म्हणतात. द लीव्स हॅव द ग्रीन पिगमेंट. जी पाने असतात ती पाण्यांच्या मध्ये ग्रीन पिगमेंट म्हणजे हिरव्या रंगाचा रंगद्रव्य असतो. हिरवं रंगद्रव्य, पिगमेंट म्हणजे रंगद्रव्य. आपल्या त्वचेच्या आतमध्ये सुद्धा रंगद्रव्य असतं. त्या रंगद्रव्याच्या आधारे आपल्या चेहऱ्याचा, आपल्या त्वचेचा कलर येतो. आता पानामध्ये कोणतं पिगमेंट असतं तर त्याला म्हणतात क्लोरोफिल. तो क्लोरोफिल कसा असतो तर ते ग्रीन असतो. ड्यू टू दॅट क्लोरोफिल द कलर ऑफ द लीव्स इज अ ग्रीन. म्हणून त्या पानांचा कलर, रंग हा हिरवा आहे. सपोज दॅट क्लोरोफिल is in our skin or in our body, then what will be our body color? What will be the skin color? जर क्लोरोफिल आपल्या शरीरात असता तर आपल्या शरीराचा कलर, त्वचेचा कलर कसा झाला असता रे बाळांनो? बरोबर. तर कसा झाला असता तर तो झाला असता कसा? हिरवा कलर झाला असता. तर अशा पद्धतीनं क्लोरोफिल हिरवा असल्यामुळेच आपल्याला वनस्पती या हिरव्या पाहायला मिळतात. तर या क्लोरोफिलच्या इट हेल्प लीव्स टू कॅप्चर द एनर्जी ऑफ सनलाइट. आणि हे क्लोरोफिल काय करतं? मदत करतं पानांना. जे सूर्याचा प्रकाश आहे तो सूर्यप्रकाशाची ऊर्जा आहे, सूर्याची ऊर्जा आहे ती कॅप्चर करायला, पकडायला, वापरायला. दिस एनर्जी इज युज्ड टू प्रिपेअर द फूड फ्रॉम द कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर. आणि या क्लोरोफिलनं जे सनलाईट आहे, सूर्यप्रकाश जो आहे तो सूर्यप्रकाश ॲब्सॉर्ब करून ठेवतो आणि त्याचा वापर कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याच्या मदतीने अन्न तयार करण्यासाठी केला जातो. आणि या सगळ्या प्रक्रियेला आपण फोटोसिंथेसिस असे म्हणतो.
means the process which is preparing a food in a leaf is called a photosynthesis. The process which is preparing a food in a leaf, that is called a photosynthesis. पानामध्ये जी अन्न निर्मितीची प्रक्रिया होते त्या प्रक्रियेला फोटोसिंथेसिस असे म्हणतात. तर वनस्पतीमध्ये फक्त ही फोटोसिंथेसिसची प्रक्रिया होते आणि ते करण्याचं काम, सगळ्यात महत्त्वाचं काम हे पानाकडून होतं, ज्याचा आपण आता अभ्यास करत आहोत. मग अशी म्हटलं मी की लीफ इज अ किचन ऑफ प्लांट. वनस्पतीचं ते किचन आहे. आपण असं सुद्धा म्हणू शकतो की ती काय आहे, तर ती फूड फॅक्टरी आहे प्लांटची, जिथं अन्नांची निर्मिती मोठ्या प्रमाणात केली जाते. ड्यू टू द फोटोसिंथेसिस प्लांट्स प्रोड्यूस इट्स ओन फूड इन अ लीफ. या फोटोसिंथेसिसमुळे तर झाडे आपल्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात पानामध्ये. आणि ते जे असतं इट इज इन अ स्टार्च फॉर्म और इन अ ग्लुकोज फॉर्म. हे कसं असतं तर स्टार्च फॉर्ममध्ये किंवा ते ग्लुकोज फॉर्ममध्ये असतं. जी काही अन्न निर्मिती केली जाते पानामध्ये ती अन्न निर्मिती स्टार्चच्या स्वरूपात किंवा ग्लुकोजच्या स्वरूपात असते. Why mostly the color of the leaf is a green? का बरं सर्वच बऱ्याचशा झाडांची पाने हिरवी असतात? ॲक्च्युली आय हॅव टोल्ड यू, मी तुम्हाला सांगितलेलं आहे, बिकॉज ऑफ क्लोरोफिल. कारण क्लोरोफिल इज अ पिगमेंट विच इज अ ग्रीन. क्लोरोफिल काय आहे, एक पिगमेंट आहे, रंगद्रव्य आहे, आणि तो कसा आहे, तो हिरवा आहे, आणि त्यामुळं ही पाने हिरवी दिसतात. बट सम लीव्स आर द येलो कलर, सम लीव्स आर येलो कलर, सम लीव्स आर रेड कलर. काही पाने ही पिवळी असतात, काही पाने लाल सुद्धा असतात. व्हाय? काय कारण असेल? दे आर इन डिफरंट कलर्स. ते वेगवेगळ्या कलरचे असतात का? एनीवन गेस? सांगू शकते कोणी? ॲक्च्युली आय हॅव टोल्ड यू द पिगमेंट डिसाइडेड द स्किन कलर. पिगमेंट म्हणजे रंगद्रव्य आपल्या त्वचेचा रंग ठरवतात. तसंच क्लोरोफिल हा पाण्याचा रंग ठरवतात. आणि क्लोरोफिल हा हिरवा असल्यामुळे पाने हिरवी असतात मोस्टली. पण काही क्लोरोफिल्स जसे कॅरोटीन, झॉन्टोफिल असे जे क्लोरोफिल आहेत ते क्लोरोफिल हे हिरवे नसतात आणि त्यामुळेच त्या पानांना वेगळा रंग प्राप्त होतो. हे वेगळ्या प्रकारचे क्लोरोफिल आहेत. कॅरोटीन, झॉन्टोफिल यांचा रंग वेगळा असतो. आपण बघता आहोत या स्क्रीनवर की काय आहे तर लाल कलरची सुद्धा पाने आहेत. ही जी लाल कलरची पाने दिसतात तुम्हाला त्यामध्ये अँथोसायनिन नावाचा क्लोरोफिल असतो. अँथोसायनिन. तर जो अँथोसायनिन नावाचा जो क्लोरोफिल आहे तो क्लोरोफिल त्या पानामध्ये असल्यामुळे ती पाने लाल दिसतात. तर या पाहणार आहोत ते पानाचा आपण स्ट्रक्चर पाहणार आहोत. पानाची रचना तुम्ही पाहिला असाल. सगळ्यात खाली पहिला आहे तो लीफ बेस. आता बघा हा जो लीफ बेस आहे इथं, हा लीफ बेस आपण काय म्हणणार त्याला मराठीमध्ये? पर्णतल. लीफ म्हणजे पानाचा बेस, पर्णतल. पानाचा तळ, पर्णतल. द पोर्शन ऑफ द लीफ अटॅच्ड टू द स्टेम इज कॉल्ड लीफ बेस.
असा भाग, पानाचा असा भाग की जो खोडाला चिकटलेला असतो, त्याला आपण म्हणणार लीफ बेस. लीफ बेस म्हणजे काय लक्षात आलं? द पोर्शन ऑफ द लीफ अटॅच्ड टू द स्टेम इज कॉल्ड लीफ बेस. पानाचा असा भाग की जो खोडाला चिकटलेला असतो त्याला लीफ बेस असे म्हणतात. तर पुढला आहे स्टिप्यूल. स्टिप्यूल म्हणजे उपपर्ण. आता स्टिप्यूल म्हणजे अ स्मॉल लीफ ॲट अ लीफ बेस इज कॉल्ड स्टिप्यूल. अ स्मॉल लीफ ॲट अ लीफ बेस इज कॉल्ड स्टिप्यूल. पानाच्या जवळ असणारी जी लहान लहान, पानाच्या बेस जवळ, लीफ बेस पर्णतळाजवळ असणारी जी लहान लहान पाने असतात त्यांना आपण म्हणणार स्टिप्यूल. पर्णतलाजवळ असणारी लहान लहान पाने, जो पानाचा बेस आहे त्या पानाच्या बेस जवळ असणारी जी लहान लहान पाने असतात त्याला स्टिप्यूल असे म्हणतात. अ स्मॉल लीफ ॲट अ लीफ बेस इज कॉल्ड स्टिप्यूल. आता पुढला भाग आहे तो म्हणजे पिटिओल. पिटिओल म्हणजे काय बघा? पिटिओल याचा अर्थ असा देठ. आपल्या स्क्रीनमध्ये दिसते देठ, पानाचा देठ, पिटिओल. द पार्ट ऑफ अ लीफ बाय विच it is attached to the stem is called petiole. The part of a leaf by which it is attached to the stem is called petiole. पानाचा असा भाग जो खोडाला चिकटलेला असतो, जोडलेला असतो. पार्ट ऑफ अ लीफ पानाचा असा भाग आहे. तर पिटिओल म्हणजे आपल्या लक्षात आलं देठ. देठ आपण पाहतोय त्या स्क्रीनमध्ये, आणि आपण इतर अनेक पानांची देठ सुद्धा हातात धरून बघितले असेल. पुढला आहे लीफ ब्लेड. लीफ ब्लेड किंवा लॅमिना. अ ब्रॉड ग्रीन पोर्शन ऑफ अ लीफ इज कॉल्ड लॅमिना. अ ब्रॉड ग्रीन पोर्शन ऑफ लीफ इज कॉल्ड लॅमिना. लॅमिना म्हणजे काय बघा? पानाचा असा विस्तारित भाग, पसरलेला भाग, याला आपण लॅमिना किंवा लीफ ब्लेड असे म्हणतात. आता आपण स्क्रीनवर बघत आहोत एक मोठ्याच्या मोठं पान आहे. त्या पानाचा जो पृष्ठभाग दिसतो आपल्याला, मोठा हिरवागार असा मोठाच्या मोठा पानाचा पृष्ठभाग, त्यालाच लॅमिना किंवा लीफ ब्लेड असे म्हणतात. आता लीफ मार्जिन. तर लीफ मार्जिन म्हणजे काय बघा? लीफ मार्जिन याचा अर्थ पर्णधारा. मार्जिन आपल्याला माहिती आहे ती कडा असते. आपण वहीत बघितले असेल, मार्जिन सोडतोय आपण, कडेला एखादी रेष असते. तशी ही पानाची कडा, त्या पानाच्या कडेला लीफ मार्जिन म्हणतात. लीफ एज इज कॉल्ड लीफ मार्जिन. पानाच्या कडा. आता यामध्ये जर आपण बघायचं झालं तर पानाची कडा ही अशी बघा, ही पानाची कडा आहे. त्याला आपण काय म्हणणार? तर लीफ मार्जिन. लीफ मार्जिन म्हणजे काय कळलं? तर ती पानाची कडा. लीफ्स एज इज कॉल्ड लीफ मार्जिन. लीफ्स एज इज कॉल्ड लीफ मार्जिन. पर्णधारा. आता दुसरा आहे पुढला आपल्याला घटक एक बघा आहे पानाचा, तो म्हणजे लीफ अपेक्स. अपेक्स म्हणजे काय? तर एक वरचं टोक,
टीप आहे ते. लीप अपेक्स पानाचं वरचं टोक, पर्णाग्र मराठीत म्हणतात. अ टीप ऑफ लीप मीन्स लीप अपेक्स. जर इथं दाखवायचं झालं आपल्याला तर इथं दाखवत असताना बघा लीप अपेक्स इथं सगळ्यात वरच्या बाजूला हे लीप अपेक्स आहे. लीप अपेक्स म्हणजे काय लक्षात आलं तर पानाचं काय आहे ते टोक आहे. सगळ्यात वर आपल्याला दिसेल निमुळतं होते गेलेलं ते लीप अपेक्स आहे. अ टीप ऑफ लीप मीन्स द लीप अपेक्स. लीप अपेक्स पर्णाग्र, पर्णाग्र म्हणजे पानाचा टोक. अ टीप ऑफ अ लीप मीन्स लीप अपेक्स. पुढं आहे ते म्हणजे व्हेन. व्हेन म्हणजे आपल्याला माहिती आहे व्हेन म्हणजे काय बरं, शिरा. तर द लाईन ऑन द लिप्स आर कॉल्ड अ व्हेन. लाईन ऑन द लिप्स आर कॉल्ड अ व्हेन. आता इथं पानावर तुम्हाला असंख्य रेषा दिसत असतील, दिसतात का? त्या सगळ्यांना आपण व्हेन्स असं म्हणणार. आपल्या शरीरामध्ये कशा शिरा असतात तसं आहे हे, यात सुद्धा असतात. यातून सुद्धा वहन होत असतं अन्नपदार्थांचं. तर हे जे व्हेन आहेत, लाईन्स ऑन द लीफ आर कॉल्ड व्हेन्स. पानामध्ये लाईन्स ऑन द लीफ आर कॉल्ड व्हेन्स. पानामध्ये पानावर ज्या अशा लाईन्स असतात, रेषा असतात, त्यांना व्हेन्स असे म्हणतात. आता पुढली आहे व्याख्या, ती आहे मिड रिब. मिडरिब, मिडरिब म्हणजे काय बघा. अ थिक व्हेन, इथे तुम्हाला दिसत असेल थिक व्हेन. व्हेन म्हणजे काय आहे तर लाईन आहे काही. ही थिक व्हेन जाड आहे काही जाड, ही आहे मिडरिब. अ थिक व्हेन इन द मिडल ऑफ लीफ. पानामध्ये जी मध्ये पानाच्या बरोबर मध्ये असणारी थिक म्हणजे जाड व्हेन असते बघा ही, याला आपण काय म्हणणार तर मिडरिब. मिडरिब असं म्हणतात. अ थिक व्हेन इन द मिडल ऑफ लीफ, दिस व्हेन इज कॉल्ड मिडरिब. त्याला मिडरिब असे म्हणतात. ही मिडरिब जी आहे ती अशी जाड असते, इतर व्हेनपेक्षा मोठी असते आणि त्या व्हेनला मिडरिबला इतर व्हेन्स जोडलेले असतात. ही मेन असते, मध्ये असते पानाच्या. तर पुढलं आहे ते लीफ व्हेनेशन. लीफ व्हेनेशन म्हणजे काय बघा. इथं पानावर तुम्हाला अनेक व्हेन्सनी अशी जाळी तयार झालेली दिसते. अनेक व्हेन्सनी जाळी तयार झालेली दिसते का तुम्हाला या इथं स्क्रीनवर. द डिझाईन मेड बाय द व्हेन्स इन द लीफ इज कॉल्ड अ लीफ व्हेनेशन. अ डिझाईन मेड बाय द व्हेन्स इन द लीफ इज कॉल्ड अ लीफ व्हेनेशन. या व्हेन्समुळं डिझाईन मेड बाय व्हेन्स म्हटले तिने, इन द लीफ इज कॉल्ड अ लीफ व्हेनेशन. त्या व्हेन्समुळं जे डिझाईन तयार झालेलं आहे पानामध्ये, त्या शिरांच्यामुळं जे डिझाईन तयार झालं पानामध्ये, त्या डिझाईनला आपण म्हणतात की लीफ व्हेनेशन. तर आपण पाहतोय की अनेक व्हेन्स आहेत आणि ते व्हेन्स एकमेकांमधून जात आहेत आणि छानशी अशी जाळी तयार झालेली आहे. झालेली आहे का? आणि एक डिझाईन छानशेपैकी तयार झालं आहे, त्यालाच लीफ व्हेनेशन असे म्हणतात. आता पुढे रेटिक्युलेट व्हेनेशन. रेटिक्युलेट व्हेनेशन म्हणजे काय बघा. व्हेनेशन, व्हेनेशन म्हणजे एक डिझाईन आहे, ते व्हेन्सनी बनवलेलं डिझाईनला पण व्हेनेशन म्हणणार. रेटिक्युलेट व्हेनेशन म्हणजे बघा, रेटिक्युलेट व्हेनेशन म्हणजे व्हेनेशन डिझाईन लाईक अ नेट. व्हेनेशन डिझाईन लाईक अ नेट. नेट म्हणजे काय,
जाळं, तर त्या असं जाळं बनवलंय बघा. हे बनवलंय का व्हेन्सने इथं? तर हे जे जाळं बनवलेलं आहे त्या जाळ्याला तर रेटिक्युलेट व्हेनेशन असे म्हणतात. द व्हेनेशन डिझाइन्ड लाईक अ नेट ऑन बोथ साइड ऑफ अ मिड रिब. ही जी मिड रिब आहे, हे मिड रिब आहे, ह्या मिड रिबच्या दोन्ही बाजूला जे व्हेन्सचं जाळं बनवलं गेलंय त्याला रेटिक्युलेट व्हेनेशन असे म्हणतात. रेटिक्युलेट व्हेनेशन म्हणजे काय? द व्हेनेशन डिझाइन्ड लाईक अ नेट. द व्हेनेशन डिझाइन्ड लाईक अ नेट on the both side of a midrib is called a reticulate venation. This venation is reticulate venation. आपण पिंपळाच्या पानावर असं छानपैकी रेटिक्युलेट व्हेनेशन पाहू शकतो. पिंपळाचं पान तुम्ही घरी असेल जवळपास तर पहा, तर 100% तुम्हाला खूप सुंदर असं रेटिक्युलेट व्हेनेशन पाहायला मिळेल, मिडरिप पाहायला मिळेल. त्या पानाचं ऑब्झर्वेशन करा, तुम्हाला सगळ्या व्याख्या लिप बेस, स्टिप्यूल, पिटिओल, लिप ब्लेड, लिप मार्जिन, लिप अपेक्स, व्हेन्स, मिडरिप्स, ह्या सगळ्या व्याख्या ज्या आहेत आत्तापर्यंत शिकवलेल्या, या सगळ्या व्याख्या तुम्हाला आठवतील. खूप सुंदर पान असतं ते, आणि त्याच्यावर या सगळ्याच व्याख्या स्पष्टपणे आपल्याला लक्षात येण्यासारखी ते पान असतं. ते समोर ठेवल्यानंतर तुमच्या व्याख्या सहज लक्षात राहतील. आता शेवटचं आहे ते पॅरलल व्हेनेशन. तर बघा, पॅरलल म्हणजे समांतर. पॅरलल व्हेनेशन म्हणजे आपल्याला माहिती आहे की व्हेन्सनी बनवलेली डिझाईन, त्याला व्हेनेशन आपण म्हणतो. पॅरलल व्हेनेशन म्हणजे जेव्हा पानावरील व्हेन्स हे एकमेकांना समांतर असतात, न छेदणारे असतात. पॅरलल मीन्स द लाईन्स विच आर नॉट इंटरसेक्टिंग टू इच अदर, दॅट लाईन्स आर कॉल्ड पॅरलल. ज्या रेषा एकमेकींना छेदत नाहीत त्या रेषांना पॅरलल लाईन्स असे म्हणतात. पॅरलल मीन्स इन शॉर्ट विच आर नॉट इंटरसेक्टिंग टू इच अदर, दॅट इज कॉल्ड पॅरलल. म्हणजे जे एकमेकांना छेदत नाहीत त्यांना पॅरलल असे म्हणतात. आता बघा, if the veins are parallel in the leaves, this is parallel venation. बघा किती सोपी व्याख्या आहे. if the veins are parallel in the leaves, this is parallel venation. आता इथं तुम्हाला आकृतीमध्ये सहज दिसत असेल, हे पॅरलल आहेत वेन्स, हे एकमेकांना छेदत नाही आहेत. हा असेल, हा असेल, याचे पुढे गेले तर ते एकमेकांना छेदत नाहीत, ते व्हेन्स पॅरलल आहेत. मग अशा प्रकारच्या व्हेन्सना, इफ द व्हेन्स आर काय आहेत पॅरलल असतील, इन द व्हेन्स आर पॅरलल इन द लीव, दिस इज पॅरलल व्हेनेशन. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर नारळाचं पान, हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे आत्ता. तर या नारळाच्या पानावर किंवा तुम्ही ग्रास लीव्ह म्हणजे गवताच्या पानावर आपल्याला अशा पद्धतीचे व्हेनेशन पाहायला मिळतात. तर मुलांनो, आज आपण काय काय शिकलो बघा. आज आपण गेल्या वर्षी आपण शिकलेलं होतं की फोटोसिंथेसिस म्हणजे काय, त्याचा आपण अभ्यास केला. व्हॉट इज द फोटोसिंथेसिस. शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर फोटोसिंथेसिस म्हणजे काय आहे, तर अन्न निर्मिती. प्रत्येक वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करते, त्याला फोटोसिंथेसिस म्हणतात. हे आपण पाहिलं. त्यानंतर आपण त्या पानाची रचना पाहिली आणि त्या पानाच्या रचनेमध्ये लीप बेस म्हणजे काय पाहिलं. लीप बेस, द पोर्शन ऑफ द लीप अटॅच्ड टू द स्टेम इज कॉल्ड अ लीप बेस. आता लीप बेस आणि पिटिओल ऑलमोस्ट एकच आहे. तर पिटिओल म्हणजे देठ, स्टिप्यूल, लीप बेस
म्हणजे काय बघा, द पोर्शन ऑफ द लीप अटॅच्ड टू द स्टेम इज कॉल्ड लीप बेस. ही आणि पिटिओलची व्याख्या तुम्ही सहज लक्षात ठेवू शकाल. त्यानंतर स्टिप्यूल, द स्टिप्यूलची व्याख्या आहे अ स्मॉल लीफ ॲट द लीप बेस इज कॉल्ड स्टिप्यूल. अ स्मॉल लीफ म्हणजे छोटी पाने, ज्या लीप बेस असतात म्हणजे पर्णतल असतं, त्या पर्णतळाच्या जवळ असणारी लहान पाने यांना स्टिप्यूल असे म्हणतात. पिटिओल, पिटिओल म्हणजे पार्ट ऑफ अ लीफ, भाग आहे तो, पानाचा एक भाग. विच इज अटॅच्ड टू द स्टेम इज कॉल्ड अ पिटिओल. पानाचा जो भाग जो स्टेमला चिकटलेला असतो. द लीप ब्लेड, द लीप ब्लेड मीन्स, किंवा त्याला लीप ब्लेडला जसं म्हणतात लॅमिना. अ ब्रॉड ग्रीन पार्ट ऑफ अ लीप इज कॉल्ड अ लॅमिना. असा मोठा पसरट भाग जो असतो पानाचा त्याला हिरवागार मोठा पसरट भाग, ब्रॉड एरिया. थोडक्यात आपण काय म्हणतो की त्याला गणिती भाषेत सांगायचं झालं तर सरफेस एरिया ऑफ लीप दॅट इज लॅमिना. त्यानंतर आपण पाहिलं लीप मार्जिन. लीप मार्जिन म्हणजे लीफ एज. द लीप्स एज मीन्स अ लीफ मार्जिन, पानाची कडा असते ती, त्याला लीप मार्जिन असे म्हणतात. लीप अपेक्स, पानाग्र, पर्णाग्र, पानाचं टोक. अ टीप ऑफ लीप मीन्स लीप अपेक्स. त्यानंतर व्हेन्स आपण बघितल्या, द लाईन्स ऑन अ लीफ आर कॉल्ड व्हेन्स. मिड्रिप बघितलं. मिड्रिप म्हणजे अ थिक व्हेन इन द मिडल ऑफ लीफ, पानाच्या बरोबर मध्ये जी जाड व्हेन असते त्याला मिड्रिप असे म्हणतात. त्यानंतर आपण लीफ व्हेनेशन आणि लीफ व्हेनेशन वगैरे बघितलं. तर अशा पद्धतीनं लीफ व्हेनेशन बघितलं, रेटिक्युलेट व्हेनेशन बघितलं, पॅरलल व्हेनेशन बघितलं. तर या सगळ्या व्याख्या तर विद्यार्थी मित्रांनो आज तुम्ही पाहिलेलो आहोत. मला आशा आहे की तुम्ही समजलं असेल तुम्हाला. आणि काय शंका असेल तर तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता किंवा व्हॉट्सअपवरून शंका विचारू शकता.